जय श्रीराम. मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, माझा काही राजकीय हेतू नाही किंवा मी कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, परंतु माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोन्ही आहेत, म्हणून त्यांच्यासाठी 4 ओळी. फडणवीस साहेब, अभिनंदन. तुमचं हे राज्य खरोखरच कौतुकास्पद चाललंय. पण हे कौतुक सामान्यांच्या आशीर्वादाचं नाही, तर त्यांच्या तळतळाटाचं आहे. कारण आज या महाराष्ट्रात कायद्याचा धाक राहिलाय की फक्त सत्तेचा माज उरलाय हे कळत नाही. ज्या राज्यात एका 3 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार होतो आणि त्या अन्यायाविरुद्ध दाद मागणाऱ्या जनतेवर पोलिसांच्या लाठ्या कडारतात, त्या राज्याला शिवरायांचं स्वराज्य म्हणायचं का, असा आता प्रश्न पडतोय. तुमचे सत्ताधारी नेते जेव्हा रस्ता अडवतात तेव्हा हेच पोलीस त्यांच्या समोर जी हुजूर करत उभे असतात. त्यांच्या गाड्यांना रस्ता मोकळा करून देण्यासाठी हे वर्दीवाले धावत सुटतात. पण जेव्हा एखादा बाप आपल्या काळजाच्या तुकड्यावर झालेल्या अन्यायाचा जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरतो, तेव्हा हेच पोलीस त्याची कॉलर पकडून त्याला गाडीत बसवतात. हे कसलं तुमचं सामान्य न्याय वाटप? सामान्यांनी फक्त कर भरायचा आणि तुमच्या लाठ्या खायच्या, एवढंच त्यांचं नशीब का? पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणतात की लाठीचार्ज झालाच नाही. साहेब, डोळे उघडून बघा. सोशल मीडियावरचे ते व्हिडिओ काय परदेशातले आहेत काय? लोकांना रडापडा करून मारताना, त्या लहान मुलांच्या पालकांना तुडवताना तुमचे हात कापले नाहीत? जनतेला खोटं सांगून तुम्ही कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहात? पोलिसांचा धाक गुन्हेगारांवर असायला हवा होता, पण आज तो धाक केवळ न्याय मागणाऱ्या सर्वसामान्य जनतेवर उरला आहे. तुमच्या या खाकी वर्दीची प्रतिष्ठा तुम्ही स्वतःच धुळीला मिळवली आहे साहेब. मालेगाव असो की भोर, प्रत्येक वेळी तुम्ही जनतेच्या तोंडाला फास्ट ट्रॅक कोर्टाची पानं पुसता. कसलं फास्ट ट्रॅक? जो नराधम आधी 2 वेळा बलात्काराच्या गुन्ह्यात जेल भोगून आलाय, तो बाहेर येतोच कसा? आणि बाहेर आल्यावर पुन्हा त्या चिमुरडीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची हिंमत तो करतोच कशी? कारण त्याला माहीत आहे हे प्रशासन शंड आहे. इथला कायदा फक्त कागदावर आहे. त्या नराधमाला त्याच चौकात उभं करून फासावर लटकवण्याची हिंमत दाखवा, तरच तुमच्या कायद्याचा धाक निर्माण होईल. पण तुम्हाला फक्त राजकारण करायचंय, खुर्च्या वाचवायच्या आहेत. लक्षात ठेवा फडणवीस साहेब, हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे. इथे अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची परंपरा आहे. तुम्ही सत्तेच्या गुरमीत असाल, पोलिसांच्या लाठ्यांच्या जोरावर आवाज दाबू पाहत असाल, तर हा तुमचा सर्वात मोठा भ्रम आहे. ज्या दिवशी जनतेचा संयम सुटेल, त्या दिवशी तुमच्या या सत्तेच्या खुर्च्याही उरणार नाहीत. आम्ही न्याय मागतोय, भीक मागत नाही. लोकशाही मार्गाने रस्ता अडवला म्हणून जर तुम्ही लाठ्या उगारणार असाल, तर आम्ही आता मागे हटणार नाही. त्या 3 वर्षांच्या चिमुरडीला न्याय मिळेपर्यंत आणि त्या नराधमाचा शेवट झाल्याशिवाय हा आक्रोश थांबणार नाही. पहा, विचार करा आणि अन्यायाविरुद्ध उभे राहा. कारण आज आपण लढलो नाही तर स्वतःला शिवरायांचे मावळे म्हणून घ्यायची आपली अवकात नाही, असंच समजा. जय शिवराय, जय श्रीराम.